नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझ्या बाजूला टाक्याची लाईन बघत असाल तर काही लोक म्हणतात आपली मीडिया किंवा जे काही सोशल मीडियावर व्हिडिओ येतात ते सगळे चुकीचे आहेत। तर तसं काही नाही मित्रांनो, आज मी नांदेड शहरामध्ये आलेलो असताना तुम्ही बघा भारत गॅसची टाक्याची लाईन तुम्ही इथून तिथून बघत असाल। वयस्कर लोक असतील, स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, हे सर्व आपल्या घरची उपजीविका भागवण्यासाठी गॅसच्या टाक्या घेऊन आलेले आहेत। आणि तुम्हाला सांगतो, माझं या शासनाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे, फक्त एक होर्मुस नावाचा मार्ग बंद केला त्याच्यामुळे एवढी गॅसची टंचाई आलेली आहे। मला तर म्हणायचं आहे, जर आपण आत्मनिर्भर भारत तयार करत असताल तर मला एक काय म्हणायचं आहे, तुम्ही इलेक्ट्रिसिटीवर भर द्या, जेणेकरून लाईटच्या शेगड्या चालवता येतील। त्याला गॅसला पर्याय म्हणजे फक्त इलेक्ट्रिक शेगडी आहे। तुम्ही आता लोक म्हणता चुलीवरचं मटण, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं कालवण, चुलीवरचे भजे काय जे असतील ते, पण मला काय म्हणायचंय, चुलीवरला म्हणल्यावर लाकडं आले की झाडाची कत्तल आली, झाडाची कत्तल आली की पर्यावरणाचा ऱ्हास आला। त्यासाठी मला एकच म्हणणं आहे, या शासनाला इलेक्ट्रिसिटीचे दर कमी करा, इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन वाढवा, जेणेकरून प्रत्येकाच्या घरी एक इलेक्ट्रिक शेगडी होईल वापरासाठी। आणि गॅसला पर्याय म्हणून पाणी तापवण्यासाठी हीटर असेल किंवा इंडक्शन कुकर असेल किंवा इंडक्शन शेगडी असेल, अशा सर्व गोष्टी मित्रांनो शासनाने गॅसला पर्याय म्हणून इलेक्ट्रिसिटीला जास्तीत जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे, जेणेकरून गॅसवर आपण जास्तीत जास्त अवलंबन न राहता आपण इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून आपण आपल्या देशातील उद्योगधंदे असतील किंवा लोकांचे परिवार असतील, ह्या सर्व गोष्टी आपण सुरळीतपणे पार पाडू। जसं की आता हळूहळू लोकोमोटिव्ह म्हणजे डिझेलचे इंजन बंद होत इलेक्ट्रिसिटीचे इंजन वाढत चाललेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा डिझेलचा खप कमी झालेला आहे। जसं सर्वांना कळत आहे, निळं द्रव्य म्हणजे आपलं केरोसिन, रॉकेल जसं आपल्या व्यवहारातून बाद झालतं, आज त्याच केरोसिनची कुठंतरी आठवण येत आहे। आज ही गॅसची टाकी बघा, रिकामी गॅसची टाकी घेऊन अक्षरशः आज इथं लोक लाईनला लागलेले आहेत। आता बघा, हे इधर आ रे बच्चे, कितवीला आहेस? हा, 6वीला मुलगा आहे मित्रांनो। तर हा जर लाईनला लागत असेल, ह्याच्या घरची आई असेल, आईने बस बिचाऱ्याला इथं उन्हामध्ये थांबवलं असेल, कारण स्त्रिया तर एवढ्या उन्हामध्ये कसं थांबू सर्वाइव्ह करू शकतात। तर मला शासनाला एवढीच विनंती आहे, इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन वाढवावे आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटीचे रेट कमी करून गॅसवरलं जे आपला देश अवलंबून राहिलेला आहे त्याचा अवलंब कमी करावा आणि इलेक्ट्रिसिटीचे रेट कमी करून इलेक्ट्रिसिटी शेगडी वापरण्यासंदर्भात सर्वांना मार्गदर्शन करावे। हा विचार कुणाला पटत असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद।